चैत्र महिना चालू आहे आणि तुम्ही अजून सुद्धा कोणत्या आई भगवतीच्या आपल्या कुलदेवीच्या जर सेवा केलेल्या नसतील तर चैत्र पौर्णिमेची संधी खास करून मी महिलांना सांगते सोडू नका. तर बघा, चैत्र पौर्णिमेला आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, त्याचबरोबर बघा आई भगवतीचा आपल्यावरती आपल्या कुटुंबियांवरती आशीर्वाद राहावा, सांसारिक अडचणी कमी होण्यासाठी आपल्याला या दिवशी बघा, ज्यांनी काहीही चैत्र महिन्यामध्ये सेवा केलेल्या नसतील म्हणजे चैत्र नवरात्रीमध्ये, तर तुम्ही ह्या चैत्र पौर्णिमेला कुलाचार कुलधर्म त्याचबरोबर देवीची ओटी सेवा ह्या करू शकता. तर त्याचबाबत इन डिटेल अशी माहिती असणार आहे, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. पौर्णिमा 1 तारखेला सकाळी 7:07 ही चालू होत आहे, तर 2 तारखेला सकाळी 7:42 ही पौर्णिमा संपत आहे. तर बघा, उदय तिथीनुसार तर आपल्याला 1 तारखेलाच चैत्र पौर्णिमेच्या आई भगवतीच्या सर्व काही सेवा करायच्या आहेत. ज्यांचे प्रत्येक महिन्याला सत्यनारायण पूजा घालत असतात, तर बघा ह्या महिन्यामध्ये म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी 1 तारखेला आपल्याला प्रदोष काळामध्ये 5 ते 7 या दरम्यान आपल्याला सत्यनारायण घालायचं आहे. बघा, ज्यांच्या घरात अजूनही कोणी सत्यनारायण करत नसेल पण तुम्हाला करायचं आहे, तर तुम्ही या दरम्यान नक्की सत्यनारायण करू शकता. कारण बघा, चैत्र महिना हा पूर्ण महिना आई भगवतीची जी काही सेवा असेल, उपासना असेल, कुलाचार कुलधर्म असेल तर करण्यासाठी हा महिना खरंच खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये म्हणजेच की चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सर्व काही सेवा करू शकता. त्याचबरोबर बघा, सत्यनारायण सुद्धा आपल्याला 1 तारखेलाच करायचं आहे. खूप जणांचा असा प्रश्न असतो की म्हणजे नाही का, 2 पौर्णिमा आल्यात मग कधी करावं, तर आपल्याला सत्यनारायण हे 1 तारखेलाच करायचं आहे प्रदोष काळामध्ये. त्याचबरोबर बघा, तुम्ही नवरात्रीमध्ये कोणत्याही सेवा केलेल्या नाहीयेत, काही सांसारिक अडचणी असू देत, मुलं छोटी आहेत किंवा काही ना काही कारणास्तव तुम्हाला सेवा नाहीच झाल्या, पण खास करून महिलांना सांगते, हा दिवस चुकवू नका. चैत्र पौर्णिमेचा म्हणजेच तुम्ही या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पाठ एकतरी आपल्या घरात करावा. त्याचबरोबर जवळपास कुठे केंद्र असेल तिथं सुद्धा सामूहिकरित्या दुर्गा सप्तशतीचे पाठ अजूनही चालू आहेत. बघा, चैत्र पौर्णिमेपर्यंत हे पाठ तसेच चालू राहतात. त्यामुळे जर तुम्हाला घरी पाठ करणं शक्य नसेल तर सामूहिकरित्या तुम्ही केंद्रात जाऊन सुद्धा हे पाठ करू शकता दुर्गा सप्तशतीचा. खरंच आई भगवतीची सेवा करण्यासाठी हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या घरात कुलदेवीची मूर्ती, फोटो किंवा टाक असेल तर यावरती म्हणजेच तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा टाक असेल तर त्यावरती आपल्याला कुंकुम अर्चन सुद्धा करायचं आहे. अगदीच तुम्ही टाक घेतला तर ताम्हणामध्ये टाक घ्यायचा आणि देवीच्या चरणांपासून ते मस्तकापर्यंत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. बघा, जे हळदीपासून बनवलेलं कुंकू असतं तर तेच कुंकू घेण्याचा प्रयत्न करा आणि ते कुंकू रोज रोज आपल्या कपाळाला, जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू असतं तर त्यामध्ये एवढी प्रचंड दैवी शक्ती असते, देवी ऊर्जा असते, ती सामावलेली असते आणि तेच कुंकू जर आपण लावलं, आपल्या घरच्यांना लावलं तर नक्की आपली कामे सुद्धा मार्गी लागतात. आपल्यामध्ये एक तेवढी पॉझिटिव्हिटी येते आणि आपण सहज सर्व काही कार्य करू शकतो. बघा, असं जर तुम्हाला वाटत असेल की मी कोणत्या ना कोणत्या कामासाठी बाहेर चाललीये किंवा चाललोय आणि मला त्यात यश भेटावं असं जर वाटत असेल तर तुम्ही नक्की ते कुंकुमार्चन केलेलं कुंकू सुद्धा लावून तुम्ही बाहेर जाऊ शकता. बघा, टाकावरती जर तुम्ही कुंकुमार्चन करत असाल तर ह्या 5ही बोटांमध्ये कुंकू घ्यायचं आणि देवीच्या चरणांपासून ते मस्तकापर्यंत आपल्याला ते सोडत न्यायचं आहे. या दरम्यान तुम्ही नवार्णव मंत्र सुद्धा म्हणू शकता. त्याचबरोबर श्रीसूक्त म्हणत सुद्धा तुम्ही आपल्या कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन हे करू शकता. नवार्णव मंत्र म्हणत असताना तुम्ही कुंकुमार्चन कसं करू शकता, हे 5 बोटामध्ये अगदी थोडंसं कुंकू घ्यायचं आहे देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाविचे नमो नमः, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाविचे नमो नमः, ह्या पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. श्रीयंत्र असेल तर ह्या 2 बोटांनी त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. मग तुम्ही 1 माळ नवार्णव मंत्राची करा किंवा श्रीसूक्त तुम्ही 16 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम. तर ह्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. बघा, कुंकुमार्चनची सेवा आपल्या घरात होणं खरंच खूप प्रभावशाली ठरतं. ते आई भगवतीचा आपल्यावरती अखंड कृपा आशीर्वाद राहतो. आणि बघा, ज्यांच्या घरावरती आई भगवतीचा आशीर्वाद राहतो तर त्यांच्या घरात कशाचीही कमतरता पडत नाही. त्याचबरोबर बघा, सांसारिक अडचणी जे काही भरपूर प्रमाणात येत असतील तर त्या सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतात.
काही कारणास्तव तुम्हाला या दिवशी सुद्धा पाठ करणं शक्य होणार नाही दुर्गा सप्तशतीचे, तर 11 वेळेस तरी तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं नक्कीच पठण करायला हवं. ही सेवा 11 वेळा जेव्हा आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करतो तर तेव्हा एक दुर्गा पाठाचं फळ आपल्याला मिळत असतं. त्यामुळे बघा, एक तर दुर्गा सप्तशतीचं पाठ ते सर्वांनीच करा, पण ज्यांना खरं शक्य नसेल तर त्यांनी तुम्ही 11 वेळा तरी सिद्धकुंजिका स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. त्याचबरोबर बघा, लवंगांचं अर्चन आपल्याला करायचं आहे. बघा, नवरात्रीमध्ये सुद्धा जी शारदीय नवरात्री गेली मध्ये सुद्धा आपण लवंगांची माळ असू देत किंवा लवंगांचं अर्चन म्हणजे लवंगा आई भगवतीला अर्पण केलेले असतात, त्याच पद्धतीने आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा सेवा करायची आहे. 11 किंवा 21 लवंगा त्याची माळ करायची आहे. एका धाग्यामध्ये आपल्याला एक लवंग घ्यायची आहे. बघा, ती अख्ख्याली घ्यायची आहे, तुटलेली नको, फुल अखंड असलेली लवंग घ्यायची आहे, त्याची माळ करायची. 11 किंवा 21 लवंग आपल्याला घ्यायचे आहेत आणि आईचा म्हणजे कुलदेवीचा जो काही फोटो असेल किंवा मूर्ती किंवा जे काही टाक असेल तर त्याला आपल्याला ती माळ अर्पण करायची आहे. या दिवशी आई भगवतीला म्हणजेच आपल्या कुलदेवीला लवंगा अतिशय प्रिय आहेत आणि त्यामुळे हा उपाय करायला विसरू नका. दुसरा एक उपाय तुम्ही असा करू शकता की तुम्हाला 11 किंवा 21 लवंगा घ्यायच्या आहेत, त्या सुद्धा सेम तशाच की म्हणजे अख्ख्याला लवंगा घ्यायच्या आहे, तुटलेले वगैरे नकोय. एक लवंग आपल्याला घ्यायची आहे. जे फूल असतं तर ते आपल्याकडे येईल आणि जो लवंगाचा जो मागचा भाग असेल देठाचा तर तो देवीच्या चरणांपाशी येईल. ह्या पद्धतीने आपल्याला बघा, फूल कसं वाहतो आपण की फुलाचा देठ आपण देवांकडे करतो आणि फूल आपल्याकडे करतो, त्याच पद्धतीने जे लवंग आहे तर त्याचं जे फूल आहे तर ते आपल्याकडे येईल आणि जो मागचा भाग देठाचा आहे तर तो देवीच्या चरणांपाशी येईल, देवीकडे येईल. ह्या पद्धतीने लवंगांचं अर्चन करायचं आहे. तर बघा, एक लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर ना आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नमो नमः. एक लवंग घ्यायची, कुलदेवीची मूर्ती फोटो असेल टाक असेल तर तिथं ठेवायचं. पुन्हा दुसरी लवंग घ्यायची, पुन्हा एकदा म्हणायचं ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमो नमः. ह्या पद्धतीनं आपल्याला 11 किंवा 21 लवंगा आपल्याला आपल्या कुलदेवीच्या चरणांपाशी अर्पण करायच्या आहेत. ही सुद्धा सेवा तुम्ही या दरम्यान आवर्जून करू शकता. ही सुद्धा खूप प्रभावशाली सेवा आहे. त्याचबरोबर बघा, अगदी चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमीला जर तुमच्याकडून ओटी भरणं शक्य नाही झालं किंवा हवन करणं शक्य नाही झालं तरी सुद्धा तुम्ही या दरम्यान अख्ख्या दिवसभरात कधीही सेवा केली तरी काहीच हरकत नाही. त्याचबरोबर आपल्या घरात देवीची खणा नारळाने ओठी भरायची आहे. त्याचबरोबर हवन करायला विसरू नका. बघा, तुमच्या घरात जर खूप मोठ्या प्रमाणात दरिद्रता असेल, त्याचबरोबर बघा, आणि हवन तर एक असं खूप प्रभावशाली सेवा आहे की आपण साक्षात आई भगवतीच्या मुखामध्ये तो घास टाकत असतो आणि आपल्या जे काही मनोकामना असतात तर ते हवन केल्यामुळे पूर्णत्वात जातात. त्याचबरोबर बघा, असं म्हटलं जातं की जे काही घरात दोष असतील, निगेटिव्ह ऊर्जा असेल, त्याचबरोबर बघा जे काही बाकीचे वास्तुदोष असतील तर ते हवनामुळे नक्कीच दूर होतात. त्यामुळे हवन सुद्धा तुम्ही या दिवशी नक्की करू शकता. हवन आपल्या घरात होणं खरंच खूप महत्त्वाचं असतं आणि आपण ते चैत्र नवरात्रीमध्ये त्याचबरोबर बघा जे काही शारदीय नवरात्र असेल तर ह्यामध्येच आपण करत असतो. त्यामुळे ही सेवा या दिवशी चुकवू नका. अगदी प्रदोष काळामध्ये सुद्धा तुम्ही हवन करू शकता किंवा सकाळ सकाळी सुद्धा तुम्ही हवन करू शकता, तसं काहीही नाहीये. हवन कसं करावं, त्याचबरोबर स्तोत्रमंत्र कोणते म्हणावे त्याबाबत सुद्धा आपल्या चॅनेलवरती एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे. तर तुम्हाला नक्की समजलं असेल. सर्वांनी या दिवशी सेवा करा. खास करून महिलांना सांगा, आपल्या कुलदेवीची सेवा, आई भगवतीची सेवा खास करून महिलांनी करावी. आणि जर खरंच महिलांना टाइम नसेल तर कोणीही ही सेवा करू शकतो, पण खास करून असं म्हटलं जातं की आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची सेवा आपल्या घरातील स्त्रीनेच करावी. त्यामुळे आवर्जून ही सेवा करा. सेवेची संधी चुकवू नका. असेल तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.